तर हे गाईज वेलकम बॅक टू प्रणव विदार ब्लॉग्स आणि राम राम सगळ्याला. तर सकाळचे वाजलेत 6 आणि सकाळी आलो शेताकडं, कारण बैलगाडी घेऊन घरला जायची. लई दिवसाबाद आता बैलगाडीवर बसायचे. आणि चला तर मग मामा गाडी जी आहे ती बैल घेऊन येऊलेत आणि मी आलो आता बैलगाडीकडं. तर घरी तर ते आपलं बांधकाम चालू आहे, ते घरी सगळे आहेत ते आणायला जायचे. तर बैलगाडी बी दाखवतो तुम्हाला. बैलगाडी कालच बसवली, ती शॉर्ट व्हिडिओ आहे ती पण टाकतो. कालच बैलगाडी त्यांना हे केलेत, फिट केलेत, म्हणजे जरा ही दांडी त्यांना तुटल्या होत्या. तर चला तर मग दाखवतो. तळही भरला होता घरून मामा आमच्या गडी. आयुष मामा काय म्हणालते आता बैलगाडीत? मला फेमस करा म्हणालते रे. कस काय? काय की फोटो काढायचा होता. व्हिडिओ काढायचे म्हणालते. म्हणाय मला बी व्हिडिओ मध्ये घ्या, मला बी फेमस करा म्हणे. होय करायचे का? घ्या. चला मग सर. आता ती वायरचं काढायचं होतं म्हणून. लंगडालास का बरं? अरे कुठं लागणार काय म्हणायचं काय का आताच ठेव काय काय बघायलायस? पोवायचे. एवढ्या खाली जाऊन पोवायला येते का बे? दोरी घेऊन जायचं आणि यायचं दोरी घेऊन. पाणी खाली गेले, पोवायचं सारखं नाही की पोवायसारखं. हो वाटायला स्विमिंग पूलला जायचे का? जायचे आता. हो का? बघा ही काय काय करतात. नका चांगलं करा म्हणलं तर करणार. बघा कसं बघायला ती. हो का? बघा अजून करा ती करतातच. कसलं येतो का दानके. आता 1 वाजलेत आणि हिने आलेत सकाळी 9 वाजता. 9 वाजल्यापासून फक्त एवढं बांधकाम केलं, फक्त ही विटाचं तेवढं, बाकी दुसरं काहीच करायला नाही काहीच. तर काहीच आता कचचं ट्रॅक्टर त्यानं आले, वाळू आणि कच मिक्स करून बांधकाम करायचे म्हणले. आंबे खाऊन त्याला तोडवं. अरे बाबा व्हिडिओ कॉल करायला. भैयानं वरल्या शेतात ट्रॅक्टर आणले म्हणून डबा त्याने घेऊन चालला भैयाचा आता तिकडे. तर पुन्हा रात्री व्हिडिओ बनवला नाही आणि भैयानं ट्रॅक्टर घेऊन आलं. मोबाईलची चार्जिंग संपली होती. मग पूर्ण रात्रभर हे मागलं जी दिसाली ती नांगरले आणि मेन म्हणलं तर चार्जिंग संपली होती. व्हिडिओ बनवण्यासाठी एकतर चार्जिंग पिन पण इथं चार्जिंग लावायला चार्जर पिन होतं, म्हणून दुसऱ्या दिवशी आता पुन्हा डबल व्हिडिओ चालू करायला चार्जिंग मोबाईल करून मामानं तिनं आणले. तर बघू मग आता तिकडं सीताफळाच्या रानामध्ये हाणायचे. तर चला तर मग. तर काहीच भैया जेवण त्यानं करलं आहे आणि मला म्हणले हान थोडा वेळ म्हणून हाणतो म्हणलं भैयाला. तर आणायचे आणि आज लातूरला जायचे. तर चला तर मग.